चला मॅचला सुरुवात होती. बघूया कोण संघ आपला कुठला संघ कुठला संघ आपल्या प्रथम चषकावर नाव करतोय. स्वराज्य मित्रमंडळ पूर 2024 चषक. नाईस जजमेंट. गुण मिळतोय तो सिद्धिगिरी पूर या संघाला. पीरचं नाईस जजमेंट. परत एकदा शुभ. बघूया आपल्या संघासाठी काय कामगिरी करतोय ते. उत्कृष्ट असं कॉम्बिनेशन आणि तितक्याच चांगल्या पद्धतीने ड्रॉप टाकलाय तो महेंद्र याने. वन ऑल. उत्कृष्ट पद्धतीचं असं कॉम्बिनेशन बघायला मिळते दोन्ही संघांमध्ये. तितक्याच ताकदीचा डिफेन्स आहे तो सिद्धिगिरी पूर या संघाचा. थोडीशी गडबड येते भूपेश कडून. गुण मिळतोय तो सिद्धिगिरी पूर या संघाला. 2-1. उत्कृष्ट असा स्पाइक होता पण तितक्याच ताकदीचा तगडा डिफेन्स तगडा ब्लॉक लावला होता तो साहिल शिवगण याने. गुणांची कमाई करतोय तो सिद्धिगिरी पूर संघ. 3-1. डाब टाकण्याचा अयशस्वी प्रयत्न मुनियाकडून. गुण मिळतोय तो सिद्धिगिरी पूर या संघाला. परत एकदा शुभ. उत्कृष्ट असा स्मॅश मारला महेंद्र याने. 30 डिग्री इंक्लिनेशन. काहीच उत्तर नाही. गुण मिळतोय तो पार्वती पॅलेसच्या संघाला. गुणांची स्थिती होतीये 2-4. थोडा आवाज कमी. माझा विषय नाही आजूबाजूच्या माणसं. निदान रेषेच्या बाहेर बॉल पडतोय आणि गुण मिळतोय तो सिद्धिगिरी पूर या संघाला. 5-2. परत एकदा गुणांची कमाई करतोय पार्वती पॅलेस संघ. भूपेशने तितक्याच ताकदीचा स्मॅश मारला होता समोरच्या प्रांगणामध्ये. काहीच उत्तर नाही. गुण मिळतो तो पार्वती पॅलेसच्या संघाला. कडक असा ड्रॉप टाकलाय तो प्रथमेश वेले याने. गुण मिळतोय तो सिद्धिगिरी पूर या संघाला. 6-3. उत्कृष्ट असं कॉम्बिनेशन आपल्याला बघायला मिळतंय दोन्ही संघांमध्ये पण थोडीशी चूक होताना दोन्ही संघांची आणि गुणांची कमाई करतोय तो सिद्धिगिरी पूर हा संघ. उत्कृष्ट असे स्मॅशर, उत्कृष्ट असे लिफ्टर, उत्कृष्ट असे डिफेन्स करणारे खेळाडू आपल्याला बघायला मिळतात दोन्ही संघांमध्ये. तितक्याच ताकदीचा स्मॅश मारलाय तो महेंद्र याने. काहीच उत्तर मिळत नाही. गुण मिळतोय तो पार्वती पॅलेसच्या संघाला. आता जीवन उत्कृष्ट असा पास केला होता पण तितक्या ताकदीचा डिफेन्स होता. गुण मिळतोय तो पार्वती पॅलेसच्या संघाला. थोडासा बॉडी टच होतोय प्रथमेश वेलेचा. 5-7. उत्कृष्ट अशी रॅली बघायला मिळते दोन्ही संघांकडून. बॉल अवे निदान रेषा पार करतोय. गुणांची कमाई होते सिद्धिगिरी पूर. 8-5. परत एकदा शुभ. परत एकदा पियू चुकी करताना डिफेन्स मध्ये आणि गुण मिळतोय तो पार्वती पॅलेसच्या संघाला. जीवन
टर्न सर्व्हिस गुण मिळतोय तो सिद्धिगिरी पूर या संघाला. 9-6 9-6. टर्न सर्व्हिस गुणांची कामे होते पार्वती पेलियस या संघाची. 7-9 7-9. परत एकदा कॉम्बिनेशन मध्ये थोडी चुकी होताना पार्वती पॅलेस या संघाकडून गुणांची कमाई करतोय सिद्धिगिरी पूर हा संघ. 10-7. थोडासा शॉर्ट बॉल काढला होता पण तितकासा महेंद्रानं तो टॅकल करताना गडबड केली आणि गुणांची कमाई होती सिद्धिगिरी पूर या संघाचा. 11-7. गुणांची कमाई होते ते सिद्धिगिरी. ओके, उत्कृष्ट असा पास केला पण उत्कृष्ट असा स्मॅश मारला जातो पण तितक्याच ताकदीने तो उचलला जातो. बॉल अवे गुणांची कमाई होते पार्वती पॅलेस या संघाची. 8-11 8-11 8-11. उत्कृष्ट स्मॅशर आणि उत्कृष्ट डिफेन्स यांचा भरणा असलेला हा पार्वती पॅलेस संघ. कडक स्मॅश 30 डिग्री इन्क्लिनेशन नो आन्सर गुण मिळतो तो सिद्धिगिरी पूर या संघाला. 12-8 12-8. अयशस्वी प्रयत्न डिफेन्सचा आणि गुण मिळतो तो सिद्धिगिरी पूर या संघाला. पियू कोण देतोय उत्कृष्ट असा स्मॅश मारला जातोय साई कडून. 13-9 फ्रंट लाईन मध्ये साहिल शिवगण बघूया आपल्या संघासाठी काय करतो ते. कडकाचा स्मॅश मारला जातो भूपेश कडून. काहीच आन्सर मिळत नाही सिद्धिगिरी संघाकडून. गुणांची कमाई होते पार्वती. 10-13 10-13. कडक असा ब्लॉक लावला जातोय परत एकदा साई चिवण कडून आणि गुण मिळतो तो सिद्धिगिरी पूर या संघाला. सेट पॉइंट 11 सेट पॉइंट 10. कडक असा स्मॅश मारला जातो परत एकदा महेंद्राकडून. तितक्याच ताकदीचा महेंद्रा आपला स्मॅशिंग स्किल दाखवताना. महेंद्रा आणि भूपेश यांची जोडी. भूपेश महेंद्रा समोर प्रथमेश आणि साई. समोर प्रथमेश आणि साईचं आव्हान. गुण मिळतो तो पार्वती पॅलेसच्या संघाला. 12 सेट पॉइंट. गुण मिळतोय तो बॉल निदान देशाच्या आत आहे. गुण मिळतोय तो सिद्धिगिरी पूर संघाला. फर्स्ट सेट विन सिद्धिगिरी पूर. तुझ्या आर्ट स्माइल दोन्ही संघ आपापली रणनीती आखताना बघूया जीवन आपल्या संघासाठी काय कामगिरी करतोय. साई समोर महेंद्राचं आणि भूपेचं आव्हान कितपत पेललं जातं.
झाला आता 10 मिनिट. उरलो जा. चला पंचांनी मॅच चालू करायची. पंच बाकी जण बोलून कोणाची तरी या. सत्या 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 थोडीशी रेकॉर्डिंग होती. इकडे बसलो इकडे बसलो. थँक्यू भाऊ. परत एकदा उत्तम अशी सर्व्हिस केली जाते. तितक्याच ताकदीचा तडीने डिफेन्स केलाय. उत्कृष्ट असा स्मॅश मारला पण अयशस्वी प्रयत्न डिफेन्सचा आणि गुण मिळतो तो सिद्धगिरी पूर या संघाला. परत एकदा शुभम बघूया आपल्या संघासाठी काय कामगिरी करतो तो. बॉल अवे नितांत रेषेच्या बाहेर आहे. गुण मिळतो तो सिद्धगिरी पूर या संघाला. गुणांची स्थिती होती 2-लव. उत्कृष्ट असा स्मॅश मारला जातोय महेंद्राच्या मार्फत. नो आन्सर. काहीच उत्तर दिलं जात नाही सिद्धगिरीकडून. गुण मिळतो तो पार्वती पॅलेस या संघाला. जीवन बघूया आपल्या संघासाठी काय कामगिरी करतोय जीवन. थोडीशी चुकी होते आपल्या पीयू कडून. गुण मिळतोय तो पार्वती पॅलेस या संघाला. 2 ऑल. उत्कृष्टरित्या असा सप्लाय प्रोव्हाइड केलेला आहे. गुण मिळतोय तो साई आंद्रे यानं उत्तमरित्या असा पास टाकलाय. अप्रतिम. थोडासा माइंड गेम खेळताना साई. उत्कृष्ट असा पास टाकला होता प्रथमेश वेले यानं पण समोरून तितक्याच ताकदीचं आव्हान मिळालं होतं. उत्कृष्ट असा कडक स्मॅश मारला जातो परत एकदा साई कडून. काहीच उत्तर दिलं जात नाही समोरून आणि गुणांची कमाई करतोय सिद्धगिरी संघ. परत एकदा शुभम बघूया आपल्या संघासाठी काय कामगिरी करतोय. थोडीशी चुकी होते. गुणांची कमाई 3-4 3-4 परत एकदा गुण मिळतोय सिद्धगिरी पूर या संघाला. गुणांची स्थिती होते 5-3. कडक असा स्मॅश मारला होता भूपेश यानं. थोडासा डिफेन्स हलवताना भूपेश हा कोण मिळत. उत्कृष्ट अशी रॅली बघायला आपल्याला मिळते दोन्ही संघांकडून. पण थोडेसे प्रयत्न अयशस्वी होत आहेत. परत एकदा गुण मिळतोय तो पार्वती पॅलेसच्या संघाला. गुणांची स्थिती होतीये 5 ऑल. प्रत्युत्तर स्मॅशला गुणांची कमाई केली जाते साई कडून 6-5. थोडीशी चूक होते परत एकदा शुभम कडून. गुणांची कमाई होते पार्वती पॅलेस कडून. करेक्ट. साहिल इज ऑन फायर. तितक्याच ताकदीचा ब्लॉक लावलाय साहिल शुगर कडून. 7-6. थोडीशी चुकी होते परत एकदा साई कडून 7 ऑल.
उत्कृष्ट असा शॉट मारलाय तो प्रथमेश याने आणि गुणांची कमाई होती ती सिद्धिगिरी पूर या संघाला 8-7. 8-7. उत्कृष्ट असा स्मॅश मारला जातोय महेंद्रकडून, काहीच उत्तर मिळत नाही. 8-all. एकदम चुरशीचा सामना. फायनल मुकाबला, सेकंड सेट. चूक होते परत एकदा महेंद्रकडून, गुणांची कमाई होते सिद्धिगिरी पूरला. परत एकदा शुभम. अप्रतिम स्मॅश मारलाय. 30 डिग्री इन्क्लिनेशन, काहीच उत्तर नाही. गुण मिळतो तो पार्वती पॅलेस. 9-all. 9-all. मंगेश वेले आपल्या संघाला मार्गदर्शन करताना गुण मिळतोय तो परत एकदा सिद्धिगिरी पूर या संघाला. 10-9. उत्कृष्ट असं पासिंग स्किल दाखवताना प्रथमेश. अप्रतिम स्मॅश होता, काहीच उत्तर नाही. दोन्ही ठिकाणी आपल्याला तगडा डिफेन्स आणि तगडा ऑफेन्स बघायला मिळतोय. 10-all. एकदम घासाघाशीचा मुकाबला. थोडी चूक होते ऑफेन्स आणि डिफेन्स कडून. 11-10. 11 पार्वती पॅलेस, 10 सिद्धिगिरी. थोडीशी चूक होते मुनियाकडून आणि गुणांची कमाई करतोय तो सिद्धिगिरी पुरा संघ. 11-all. गुणांची स्थिती आहे 11-all. टी घेतला जातोय तो सिद्धिगिरीच्या मार्फत. मंगेश वेले आणि शांताराम वेले तसंच राकेश वेले आपल्या संघाला मार्गदर्शन करताना. इकडे नारायण आपल्या संघाला मार्गदर्शन करताना. काय सांगते ते ऐका. आता फायनल चढतील आपल्याला. परत एकदा शुभम. कडक अप्रतिम. साहिल इज ऑन फायर. गुणांची स्थिती होती 12-11. 12-11. परत एकदा शुभम. थोडीशी चूक होती 12-all. 12-all. जीवन. थोडीशी चूक होते परत एकदा. गुणांची स्थिती होती 13-12. 13-12. 13-12. जीवन. थोडासा उत्तम असा ब्लॉक केलाय तो साहिल शिवगणच्या मार्फत. उत्कृष्ट असा स्मॅश मारला जातो परत एकदा साईच्या माध्यमातून. गुणांची कमाई करतो सिद्धिगिरी पूर. 13-all. 13-all. निव्वळ 2 गुणांची गरज आहे ती सिद्धिगिरी पूर या संघाला. थोडासा हॅमर लावताना नारायण. थोडीशी चूक करताना प्रणित प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती बॉल डिफेन्स करण्यासाठी. सेट पॉइंट 13. सेट पॉइंट 13. सेट पॉइंट 13.
अप्रतिम असं एनर्जी लेवल आपल्याला बघायला मिळतं दोन्ही संघांमध्ये. आणि बॉल अवे आणि गुणांची कमाई करतो सिद्धिगिरी पूर 14 ऑल. सलग दोन गुणांची कमाई करावी लागेल सिद्धिगिरी पूरला. सलग दोन. शिवम सर्व्हिसवरच होणार ते. सर्व्हिसवरच होणार ते. सलग दोन गुण घेण्यात येतील. सर्व्हिस कन्सिडर केली जाणार नाही. यापुढे 2 पॉइंट. हिंदी संग इसको भी बता पड़ेगा. जी पर समझ में आएगा. कंटिन्यूअस 2 पॉइंट लेने पड़ेंगे. युवन शुभम एक पॉइंट. गुणांची कमाई करतो तो पार्वती पॅलेस. सलग 2 पॉइंट. कंटिन्यूअस 2 पॉइंट अब लेने पड़ेंगे. आता अजून एक. कंटिन्यूअस 2 पॉइंट. अप्रतिम असं कॉम्बिनेशन बघायला मिळतं आपल्या दोन्ही संघांकडून. गुण मिळतोय तो पार्वती पॅलेसला. एका गुणाची आवश्यकता आहे ती पार्वती पॅलेस या संघाला. अप्रतिम असं पासिंग स्किल दाखवताना साई अवे. बॉल अवे आहे. गुणांची कमी होते सिद्धिगिरी पूर. सलग 2 पॉइंट. श्वास घेऊ की नको अशी परिस्थिती झाली. गुणांची आतिषबाजी चालली आहे. बघूया कोण टाकतो पॉइंट. साईनं आपला ड्रॉप स्किल दाखवलंय. अजून 1 पॉइंट. तितक्याच ताकदीचा डिफेन्स आणि ब्लॉक लावला तो साई शिवगणेने. आणि अशा तऱ्हेनं जिंकतोय. प्रथम चषकावर नाव कोरतोय. एक ड्रॉप टाकला ना. सिद्धिगिरी पूरने प्रथम चषकावर आपला नाव कोरलंय आणि द्वितीय चषकावर नाव कोरले होते न्यू डायमंड पार्वती पॅलेस. दोन्ही संघांचं मनपूर्वक अभिनंदन. व्हॉली क्लब सिद्धिगिरी पूर आणि पार्वती पॅलेस या संघांनी कृपया करून स्टेज समोर बोलवायचं. आणि हे हॉली क्लबला पण घे. मग मी आलो बरं तिथे. होय आता ह्यातला स्मॅचर काढा. मग आपला आहे ना. नाही ना. अरे हे मला आधी कशाला. मी